पाय पाय है हां काय सांगितलं होतं आणि काय करून राहिली? हां आता किती वाजून राहिले? अजून झोपलीच आहे काय? काय मुंबईत आहे? मिने मिने सारं काय मायावरच टाकून देतं काय? उठ ना. हां ते वहिनी आवाज देऊन राहिली ना, उठली नाही काय म्हणते अजून? उठ ना उठ ना. अय बाबू उठ रे. मम्मी उठून नाही राहिली. मी किती तिला आवाज देऊन राहिलो. मला भूक लागली. बाप्पा मी शाळेत कसं जाईन मग? माझं नाव टाकेल शाळेत. काय रे बाप्पा पायटीच पायटी. उठूनच तर राहिली होती. निरा रातभर मच्छर डसले. झोप नाही लागली मला ना पंखा ना काही. ह्या खोलीत आणून ठेवलं आपल्याला. काय होय बाप्पा ना कुठून हवा येऊन राहिली. खिडकी उघडली जराशी. मच्छर आले सर. निरा डसले मला रातभर. तुमच्या तर चालू होतं घोरणा डोरडोर डोरडोर डोरडोर. मला झोप लागली काय? नाही लागली ना. अजून पायटीच पायटी कल्ला करून राहिले. कायचा कल्ला होय? काय झालं? का हो मॅट तोंडे आपण काहीतरी झोपा काढायसाठी आलो का हो? पण का हो मी आल्यापासून पाहून राहिलो तू वहिनीसमोर एक शब्दही नाही बोलली ना. पाहू ना आपलं काय ठरलं होतं, आपण काय ठरून आलो होतो, कसं करायला लागते काय करायला लागते सारं आपण योजना बरोबर बनवून आलो होतो. तू काय करून राहिली? झोपा काढून राहिली तू. तू बोलली कोणी वहिनी संग? गेली कोणी? जाणं जाणं ते स्वयंपाक खोलीत जाय करू लाग. भयचं काम घेऊन करू लाग. ते वहिनी एकटी करून राहिली अशानं काय होईल? म्हणतील की पाहुण्यासारखे आले पाहुण्यासारखे राहून राहिले. पाहिलं जराशी उठणं. बाई एवढे काम होते का माझ्याकडून? काल पाहिलं ना मी. तू बाहेरून पाणी आणलं आणि त्यानं मारे सारा टाकला आणि त्या पोरीनं सारवलं. माझ्याकडून नाही होते का? मग मी काय काम करायसाठी आली का? झालं मग भेटलं मग तुला काहीच नाही भेटत. मग जर तू असं असेल ना की मी हे नाही करत आणि ते नाही करत आणि हे काम नाही करत आणि ते काम नाही करत मग नाही भेटत. मग तुला काहीच नाही भेटत ना. वावराचं एक तुला हे तर नाही भेटत, एक ढेकूड तर नाही भेटत वावरातलं. घर तर दूरच राहिलं. तुला करायला लागन, तुला उठा लागन, सारं पाहा लागन तुला घरातलं. वहिनी वावरात गेली का घर सारं तुला ताब्यात घ्या लागन तुला. त्या वक्ती तुला बरोबर तुला काय पाहिजे काय नाही तुला सारं करता येईल. असं जर तू झोपली राहिली आणि हे नाही करत आणि ते नाही करत आणि तुला तोरा दाखवला तर मग तुला काहीच नाही भेटत बाई. चल मग आपल्याला अजून वापस तिथंच जा लागन जिथून आपण आलो. पण मी काय म्हणून राहिली का एवढं करायला काय लागते? काय करायला लागते? आपलं काय तुम्ही मागून घे ना. बोलून घे ना. दादा संग बोला, तुमच्या बाबा संग बोला. तिचं काय करायला लागते वहिनीचं? तिला कोण विचारते? आणि तिचं काय घेणं देणं? मी कायले बोलून ते कायले बोलून? तुम्ही घ्या ना मागून सारं. तुमच्या हिश्श्याचं तुम्ही मागून घ्या. त्याच्या हिश्श्याचं ते पाहत बसते. आपल्याला काय करायला लागते? पण मी काय म्हणून राहिलो हे पाय आता तिकडे जाण्यात अर्थ आहे काय? आपण काय ठरवलं होतं का सारं घेऊ आणि जाऊ. पण मला काय वाटून राहिलं की जरासं पहिलं अजून हिचं सगळं पाहा लागेल ना आपल्याला. असं एवढी घाई करून नाही चालणार. पाहा लागते जरासं पाहू आपण कसं आहे काय आहे. वावरं गिवरं आता मी लय वर्ष झाले ना वावरा गिवरात गेलो नाही. पाहतो ना जराशी एक वावरं गिवरं घर तर लय सुधरवलं ना. असं नव्हतं की हे घर लय पडकं घर होतं. 2च खोल्या होत्या फक्त. समोरचं मोठं अंगण होतं मागचं होतं. हे याने केलं सर हे बांधलं गेलं वावरात काहीतरी केलं असेल ना. जाऊन पाहतो ना वावरं गिवरं कसं आहे काय आहे. मग सांगतो तुले. तोपर्यंत तू हे पाय ना जरासं घरातलं. वहिनीच्या मागं पुढं जरासं कर ना. तेही वाटलं पाहिजे ना. नाही तर मग ते तुला माहित नाही वहिनीचं काम. सर्व वहिनीच्याच हातात आहे. तू ते दादागिदाचं काही हे नको करू. ते म्हणून तसंच होईन ते. तर म्हणून तुला सांगून राहिलं मी ओळखतो वहिनीला ओळखतो दादाला ओळखतो. तर तू जरासं घरातलं पाय मी ते वावरा गिरातलं पाहतो. काहीतरी जरासं गुंडाय करायला लागेल ना. तर जरासं काम तर करच लागल. काही काय बसून होईन काय? जाय बरं चला तर उठ बाबू उठ रे चल रे. तुम्ही काहीच नको करू. सारं पाहतो मी आता. असं करतो आता. पाहतो मी आता. सारं बरोबर करतो मी आता. मम्मी भूक लागली ना. मला दे ना काहीतरी. बाबा कायची मीटिंग सुरू आहे याची? पायटी कामा नाही धंदा नाही. सारे कमी काय स्वयंपाक करून ठेव एवढ्या जणीचा. सारे कामही नाही केले. हे बाई बापा अजून पलंगाच्या खाली नाही उतरले. असं हे हिचे असे हे लक्षण व्हायचे. पाहुणी नाली म्हणते. पाहुणी नाही का या घरची? पाहुणीसारखीच राहून राहिली बापा. अजून पलंगाच्या खाली नाही उतरली. 9 वाजून राहिले अजून पलंगावरच आहे बाई. हिच्यासाठी स्वयंपाक कराय. सारं करून ठेवा. नाही बाई काय म्हणे नाश्ता गिश्ता नसते का म्हणे. तिला सांगितलं म्हणे का सकाळी नाश्ता गिश्ता नसते का म्हणे. नाश्ता लागते म्हणे आम्हाला. नाही एको मास्तरी नेऊन बसली बापा हे. हिच्यासाठी सारं करा. वारं ते जा. एका कामाला हात नाही लावून राहिले आल्यापासून. निरा बसली राहते. टुकु इकडून तिकडे पाहत राहते. आपण काम करा. निरा बसली राहते. नाही झोपा झाल्याच नाही का बापा. चाललो बरं आम्ही वावरात चाललो पाहिजे आता. बरं चला ना आज मी येतो वावरात. बाबू चल रे वावरात. लय चल ना वावरात गेलोच नाही पाहिलंच नाही वावर. वावर तर मला पाहत आहे ना कसं आहे काय. मी येतो वावरात तुमच्या संग. तर तू काय लिहून राहिली वावरात? हे राहू दे ना. आता हे बाबू गिबूचं पाय तू आता उठली अजून ते व्हाच असतंय. आमचं झालं आमचं सर्व झालं. तर आता आम्ही जातो. मी तुला उद्या किती घेऊन जाईल. बाबू तुला निंद्री उद्या. हाय का वंदू कमला काकू तुम्ही बोलावलेलं का? येऊनच राहिले ना. निघालीच होती आता. नाही तर काय तो मी तिथं उभी होती. मग मला समजलं ना प्रकाश आला म्हणे. काल साराच नाही आला का? मग येणं नाही झालं बिचारी काल. मला उशीर झाला जरासा. तर मग म्हणून आता आली म्हटलं प्रकाशला भेटतो हिला आवाज देतो. झालं का तुझ्या तयारी झाली
काकू ओळखलं ना, कमला काकू तुम्हाला भुलन काय मी? हां, ओळखलं. काय बाई, बापा एवढ्या वर्षाने आला रे तू. कुठं होता रे एवढ्या वर्ष? कुठं काकू? मुंबईलाच होतो. कुठं होतं? मुंबईलाच माझं काम सुरू होतं. बायको आहे म्हणे, पोरगा आहे. होय का रे बायको? पोरगा होय तुझं नाही रे? काकू ही बायको आहे माही, मी ना आणि पोरगं भूषण. नाही बी, गावात थंडी वाजून राहिली का तुला? हा? आमच्या गावात लय थंडी आहे बाबा, आमच्या गावात. बाई अजून उठलीच नाही का हो? पांघरून दिसून राहिली बाबा अजून. उठते का ते? हा? काल 2 दिवस झाले ना, पाहूनच राहिली ना मी. उठत नाही की, उठली की त्या तिथे उन्हात जाऊन बसते. एका कामाला हात नाही लावून राहिली. नाही आता 2 दिवस झाले ना, येऊन करू लागेल ना. चल ना, ते झालं असेल तर चल बरं. बाबू, मी येईन रे आता, वावरात जायचं आहे मला, उशीर होऊन राहिला. हा, येईन मी अजून मग तुला सांग बोलायला. चला बाबा चला. पाह्य, तुला म्हणून राहिलो होतो का जरा लवकर उठत जाय म्हणून. हां, इथं सारे लवकर उठते ना, चालले ते वावरात कामं करून. तू झोपलीच आहे अजून. पाय बरं, बोलली ना ते काकू, झोपलीच आहे का म्हणून अजून. ते जाऊ दे, म्हणून मला काय म्हणायचं तर मी काय सांगून राहिली, जा आता बरोबर पाहिजे. हा, काय पेरलाय वावरात, काय नाही, कसं आहे वावर, काय आहे, कुठपर्यंत आहे. हा, सारं विचारा बरोबर, कुठपर्यंत आहे, कसं काय. आणि का किती एकर आहे म्हणे, तुम्हाला माहिती आहे का किती एकर आहे? तर पुरं माहिती आहे तुम्हाला? आणि ते काय इतक्या वर्षापासून काय पेरून राहिले, काय नाही. हा, बरोबर गोष्टी गोड सारं काय त्याच्या इकडून. हा, नाही तर मग उद्या मी येतोच, उद्या तर मी पाहतोच. आता आज तुम्ही चालले ना, जरासं घ्या मग पाहून या आता. ते पाय तुम्ही सारं तू त्याचे ते नको शिकू तुम्हाला. तू तुझ्या घरातलं पाय जरासं पहिले तर पाय तू लवकर उठणं सुरू कर. हां, बिलकुल 9 वाजेपर्यंत चालत नाही इथं. हां, 9 वाजता तर सारे आंघोळ करून सारे धंदा पाणी होऊन जाते. 9 वाजेपर्यंत झोपते का कोणी? हां, आता आजच्या दिवस झालं तर उद्यापासून सारं बरोबर झालं पाहिजे. चाललो मग मी. काय करू, उठून झोपतो मी अजून जराशी. बाबा झोप रे, ये रे इकडे, पांघरून दे रे, थंडी आहे भरलंय. ये रे इकडे, उठून काय करायला लागते. झालाय स्वयंपाक गिपाक सारा झालाय, उठायचं आणि जेवायचं. एवढ्या लवकर काय करू, झोपतो मी अजून. नाही का तुम्ही सगळ्या आबाजीच्या घरी गेले? मला कोण नाही बोलावलं? माझ्यासाठी थांबले मी. एखादा फोन तर करते. हा, वावरातून आल्याबरोबर मी आली असते ना मे बी. सांगा ते एकटं कसं जाऊ बापा भेटासाठी? नाही सर, गावात चाललं म्हणे ना पाहासाठी. आता मी कशी जाऊ बापा एकटी? काय हो, मला आवाज नव्हता द्यायला लागत काय हो? बायको घेऊ काय म्हणे सांग, त्याचा पोरगा गिर काय म्हणे. नाही पाहिलं असतं ना. बापा गाव म्हणजे काही विचारूच नको. जत्रा भरली होती तिथं पाय ठेवायला जागा नव्हती ना. हां, 1 घंटे 2 घंटे तिथं लोक बसले होते, पाय ठेवायला जागा नव्हती. कोणाला की आवाज घेवायला झाला काय हो? शिला आली चालतं काय म्हणे, शिलानं सांगितलं मला तर पोरगा आलं म्हणे असं साबाजीचं. आणि बायको आहे म्हणे, नातू आहे म्हणे. ते तर म्हणे बापा आताच चल म्हणे. तिला म्हटलं माहिती आता झाले, तिला गोष्टी तर करू देऊ म्हटलं. तिला काय आपण जाऊन बसतं काय, आपण जाऊ म्हटलं संध्याकाळी. मग ते अजून आली ना, बरोबर आली ती संध्याकाळी. चल म्हणे, मला पाच आहे म्हणे पोरग, नातू गीतू, बायको गिकू त्याची. निघालो मग आम्ही दोघी. मग मला तर इंदिरा भेटली आणि हे माते बाई दिसल्या. मग गेलो मी, कोणाला काही आवाज घेवायला दिला नाही माहिती. मग नानी बाई ह्या ते आल्यानंतर मग तू कोण आली हो? यायला होतं तर मग नाही. आता मला काय माहित बाबा, तुम्ही तिथं बसलाय म्हणून. एखादा फोन घेऊन केला असता मग आली नसती का मी आली असती. आता एकटी नाही जात बापा मी. जाऊ दे आता, दिसन त्या वक्ती दिसन. पण आता एवढ्या वर्षानं आला म्हणून राहिलं तो, काहीतरी त्याच्यात हे आहे काय करत राहिलं तिकडे, काम धाम काही आहे की नाही त्याचं? काय म्हणजे कसं काय आला तो? काय माहित बापा काय आणि काय नाही. विचारलं त्याला पण काही बोलला नाही. आणि मग आबाजी निघता म्हणे मला म्हणे तो तर म्हणे 2-4 दिवसासाठी नाही आला वाटते म्हणे. तो राहिलेच आला म्हणे. काऊन का त्यानं सारे भांडे गिंडे पोते पाते आणले म्हणते ना भरून. 2-3 पोते आहे म्हणे. मला शिलाई सांगे ना, भांडे गिंडे दिसले म्हणे मला, भरी ठेवले होते म्हणे पोत्यात. त्याचेच असतील ना ते. आणि आबाजी म्हणे ना मला तो घेऊन आला म्हणे. कायचं तर जात नाही वाटते बापा, काय झालं काय नाही, कायचं काम करत होता आणि कुठं होता आणि काय होता. तसंही काय ढंग आहे का हो त्याच्यात? हिरो हाल चाललो, हे गाव चांगलं नाही, गावातले लोक चांगले नाही, असं आहे तसं आहे, मी काय हेच करत राहू काय? त्याची माय बिमार होती तरी गेला ना तो. त्याला माहित नव्हतं का त्याची माय बिमार आहे म्हणून? का हो? मग त्याला काय म्हणजे त्यांनी काय भेटायला येताना झालं का त्याचं? गेला तर गेला, आता आला म्हणून राहिला, भांडे गिंडे घेऊन आला. काहीतरी असं ना, लय चत्र आहे तो, लय चत्र आहे. पहिल्यापासून तसंच आहे ना तो, लहानपणापासून माहित आहे. बापा गावात किती चोऱ्या माऱ्या करे, कोणाचं वावरात घुस, हे कर ते कर, कोंबड्या चोर, बकऱ्या चोर, हेच तर काम करत. उन्हाळ्यात हेच तर केलं होतं ना. काय आपल्याला माहित नाही का? हो बी, आमच्या वावरातून गाठोडे नेले होते ना हो कापसाचे. गाठोडे करून ठेवले आणि मग बनली नव्हती. मग आम्ही वावरातून घरी आलो बिचारे. नाही 2 गाठोडे त्यांना नेले ना. लोकांना सांगितलं त्यांनी नेले म्हणून. पण आता त्याला पाहिलं नाही आपण डोळ्यानं, तर मग कसं म्हणा. आबाजीले म्हटलं बिचारे, आबाजीला सांगितलं असं म्हटलं तर आबाजीने मारलं होतं त्याला. मग मारलं नव्हतं ते, लय मारलं होतं त्याला. बापा मारही खायतो, कायचं काय नाही तर कायतो. हा, तेच तर म्हणून राहिलं, पहिल्यापासून तर तसंच आहे ना. शान शौकी लय आहे त्याची. त्याचं ते कपडे नेन ते घड्याळ बापा. त्या वक्ती त्याच्या हातात घड्याळ राही ना. वावरात तर त्यानं एका वावरात काम नाही केलं, काहीच असतं वावरात काम नाही करतो तो. काशीनाथ पहिल्यापासून काशीनाथनं किती सांभाळलं.
आई वडिलांनी सांभाळलं, घर सांभाळलं. पाय आता ते कसं घर होतं त्याचं, टिनाचं घर होतं 2 खोलीचं. हां म्हणजे बरसाती त्याला झोपता ये नाही घरात, एवढं खराब घर होतं. केलं ना त्यानं सारं, केलं नाही की. हा आता आला टिकोजी, आता काय आला आणि काय आला नाही त्याच्यात आहे ते. हे पुष्पा बरोबर बोलून राहिली. तू बदमाश आहेस, तो काही ना काही आहे त्याचं. आला ना आता, आला. आबाजीले बापा, आबाजीले बरं नसून वाटलं का आता पोरगं एवढ्या वर्षानं आलं. आता चांगलं दिसलं ना, कपडे गिपडे, बायको गिको, पोरगं आहे, पोरगंही चांगलं आहे, बायकोही चांगली आहे. आता करत असेल ना काही ना काही, तर असं नसतं त्याचं. कधी एवढे वर्ष त्यानं स्वतःला सांभाळलं, लग्न गिगत केलं, सुधारला नसेल काय आता? सुधारला असं आता. आता तो पहिल्यासारखा थोडी राहिला असं. कायचे सुधरते असे लोक? नसते सुधरत. मतलबी लोक सुधरत असते काय? मतलबापुरतं असते त्याचं. मतलब झालं, काम झालं, सुधरत नसते. सुधरलं असेल तर चांगलंच आहे, पण मला नाही वाटत ते सुधरत असे लोक सुधरते म्हणून. नाही तर काय तर बाबा, आल्यापासून म्हणे आबाजी म्हणे त्यानं एका शब्दाने आईचं विचारलं नाही म्हणे का आई दिसली नाही घरात तर कुठं काय. आणि मग त्याला म्हटलं होतं म्हणे नाही म्हणे, मला समजलं म्हणे, मी फोटो गिटो पाहिला समजलं म्हणे मला की आई नाही राहिली म्हणून, आता आई गेली म्हणून. मग मला कसं विचारा, कोणत्या तोंडाने विचारा, मला समजलं नाही म्हणे, म्हणून मी चुपचाप बसलो म्हणे, म्हणून मी विचारलं नाही म्हणे. तुमचंही बरोबर आहे, लय निगरगट्ट असते पोरं बापा. काय आता काय सांगावं, आता काय बोलावं आपण. जाऊ दे, पाहत बसते त्याचं काय. आपण किती पुरणार आहे. आबाजीसाठी खरं वाटते, पण आता काय करणार आहे. समजणच काय होते काय नाही. तो ये ना आपण ये बरोबर बोलणं, आपलं महत्वाचं बोलणं का ते आबाजीच बोलत बसून राहिली. नाही तर काय तर काय बनवलं आम्हाला. तुमच्या दोघे संग बोलायचं होतं म्हणून मग तुम्हाला बोलावलं. आता त्या घरी आली असती तर मग रिंकू समोर बोलता नसतं आलं ना, म्हणून म्हटलं तुम्ही दोघं तिकडे या, मग इथंच बोलू म्हणून. नाही बापा, काय बोलायचंय बापा, रिंकू समोर नसतं बोलता आलं. पाहुणे घेऊन येते का काही? पाहुणेच आहे, तिच्या लग्नाचंच बोलायचं होतं. आता मी काय सांगून राहिली ऐकतो आता बरोबर. मी सांगू का तुम्ही सांगता? आता सांग ना, तू सांग ना, काय नाही सांग ना, काय सांग तूच सांग. बापा एवढं काय बापा सांग ना. एवढं काय काय बापा, कुठचं निरोप गिरोप आहे काय? निरोपच आला बापा, घर बोस निरोप आला. पोराला पोरगी पसंत आहे म्हणून सांगून राहिली तुले. कोण आहे पोरग? नाही मी गावातच आहे ना, गावातलंच पोरग आहे ना. लांब नसलंय राहते एवढं काय नाही. तू हे करून राहिली, सांग ना सरळ सरळ. अभिजितचं बोलून राहिली ते, अभिजित कांताचं पोरग. अभिजित बापा, कांताचं पोरग? नाही गाव तुला माहिती नाही बापा. काय म्हणून मी तुला सारं बरोबर सांगून राहिली होती. हे पण मी काय सांगून राहिली ऐक तू. ते कांताले ठेव जरा असं बाजूनं, कांताचा नको विचार करू सध्या. आता त्या पोरानं स्वतः सांगितलं म्हणते घरी, तर त्याच्यासाठी त्याचे बाबा आले होते आमच्या घरी. आम्हाला भेटायला आले होते. सीताराम भाऊ काय म्हणे त्या पोरासाठी आम्ही पोरी पाहून राहिलो म्हणे, असं तसं त्याच्या कानावर घातलं म्हणे का करायचं लग्न गिगन नाही करत काय हे ते. तर मग तो काय म्हणे का आता इकडच्या तिकडच्या पोरी तुम्ही पाहून राहिले, तर मग गावातच चांगल्या पोरी काय दूरचं पाहिजे असं तसं. आता चांगलीच पोरगी पाहिजे आपल्या घरी, सगळं सांभाळणारी असं तसं. आता तो एकुलता एकच आहे, एकच सून राहीन द्यायची. तर बरोबर आहे ना, अपेक्षा तर असतेच कोणाची की आपलं घर गिर सारं बरोबर सांभाळलं पाहिजे. आणि तो म्हणे आता आपण सारे ओळखतोय म्हणे, पहिल्यापासून लहानपणापासून आपण एकमेकाच्या घरी जाणं येणं, आपले घरोबा आहे, संबंध आहे चांगले, आणि आम्ही एकमेकाला चांगलं ओळखतो म्हणे लहानपणापासून. आता बरोबर आहे ना त्याचं. त्यानं त्याच्या मनातलं विचार सांगितलं की असं असं म्हणे. मग तुम्ही रिंकूचा कोण नाही विचार करत म्हणे, चांगली पोरगी आहे म्हणे. आता त्याच्या बाबानं त्याला ते पोरगिरीचं विचारलं, लग्नाचं याचं त्याचं तर विचार त्यानं मग सांगून दिलं त्याच्या बाबाला, आईला दोघांना सांगितलं. मग ते सीताराम भाऊ आले होते. मग ते आता त्या दिवशी तर आपल्या रिंकूला पाहुणे आले ते पाहासाठी. मग ते काय म्हणे तुमचं होऊ द्या म्हणे, हे सारं काय होते काय नाही पाहुणेचं, आणि मग तिकडचं झालं तर तिकडे करा म्हणे, असं काही नाही म्हणे. पण मी फक्त तुमच्या कानावर घालायला आलो म्हणे बा की असं असं पोरगं असं असं म्हटलं म्हणून. तर मग म्हणून तुला सांगायचं होतं. मग आता मग काल तर आम्ही मनीषाच्या घरी गेलो होतो. म्हटलं तर जरासं तुमचं तिकडचं काय होते पाहुणे घेऊन येजा, निरोप गिरोप काय ते काय नाही पाव, तुमचंही दोघांचं काय मन आहे. मग सांगतो म्हटलं बाई तुला. त्याला म्हटलं ठीक आहे म्हटलं, सांगतो म्हटलं. माहिती हे म्हटलं हो की नाही झालं तर असं काही नाही म्हणे, नाही झालं तर नाही झालं असं नाही, पण फक्त माझ्या मनातलं, माझ्या पोराच्या मनातलं तुम्हाला सांगितलं म्हणे. तर रिंकू चांगली पोरगी आहे म्हणे, आणि काही पाहायची गरजच नाही ना म्हणे, दोन्ही घरं एकमेकाला तर आपण चांगलं ओळखतो म्हणे. तर मग काही हेच नाही म्हणे पाहायचं. तर असं आहे ते. मग काय मग आता कसं, मग मी आता तुला म्हणूनच तुम्ही इथे बोलावलं म्हटलं, रिंकू बिंकूच्या समोर नाही बोला. रिंकूला यातलं काहीच माहित नाही हो. त्या अभिना रिंकूला कोणाला काही सांगितलं नाही, रिंकूला काहीच माहित नाही. आणि हाय म्हणे ह्या पोराला माहित नव्हतं ना, विकासला माहित होतं ना, विजयला माहित होतं. मग मॅच म्हटलं विजयला की जरासं त्याच्याशी बोल म्हणून, त्याच्या मनात काय आहे काय नाही अभिजितच्या. मग हा विजय बोलला. तर विजय म्हणे की हा म्हणे त्यानं असं असं सांगितलं म्हणे. त्यानं म्हणजे आता रिंकूला तर काही माहीतच नाही, रिंकूशी तर काही तर बोलला नाही कधी, पण म्हणे की त्याचं मन आहे म्हणे असं असं. तर तू काय म्हणे मग आता बोल म्हणे मावशीशी काकाशी, म्हणून तुम्हाला बोलावलं मी इथं. नाही बाई, अहो त्या कांताच्या हाताखाली दुखा माही पोरगी. नाही बापा, माही पोरगी किती गरीब आहे हो. आणि ते कांता माय तुला माहित नाही का अक्का,
म्हटलं कांताचं कसं काय मन आहे नाही आहे, कांताशी बोलले का म्हटलं तुम्ही, कांताचं काय म्हणणं आहे, तर बापले का तयार आहे. पण कांताचं म्हटलं त्याला म्हटलं बापा अभि चांगला पोरगा आहे म्हटलं, त्याला असं नाही वाटायला पाहिजे की आपण त्याला कायच्यासाठी नाही म्हणून राहिलो असं तसं. अभिजित खरंच चांगला पोरगा आहे ना. विकास काय, आपला विजू काय, अभिजित काय, लहानपणापासून आपण पाहून राहिलो ना, आपल्याला माहित नाही काय त्याच्यासारखं पोरगं तर शोधून सापडणार नाही. घरी सारं बरोबर आहे, त्याची नोकरी आहे, बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहे. पण सीताराम भाऊले म्हटलं की म्हटलं पा म्हटलं बा कांताचं मन नसन तर नाही होणार म्हटलं, कांताचं तर मन पाहिजेच ना. कांताच्या शिवाय असं कसं, तिच्या मर्जीशिवाय कसं होणार आहे म्हटलं. तर तुम्ही कांताशी बोला म्हटलं कसं काय आहे तिचं. त्याला सांगितलं मी म्हटलं बापा दोघीचं तुला बिलकुलच पटत नाही म्हटलं दोघीचं, तर म्हटलं जरा असं कठीणच आहे म्हटलं. तसंही कांताचं काय बिघडलं आणि काय नाही म्हटलं, काही समजूनच नाही राहिलं, बोलूनच नाही राहिली म्हटलं ते कोणासमोर. तर ते सीताराम भाऊ काय म्हणे, माझ्या लक्षात आलं म्हणे ह्या गोष्टी, तर तुम्ही काही काळजी करू नका म्हणे, मी पाहून राहिलं म्हणे लई दिवसापासून. तिचा स्वभाव जरासा आहेच म्हणे असं, जरा हे कळ आहे जरासा, तर पण तशी ते समजून घेईन म्हणे. तर पोराच्या सुखाच्या पुढं काय ते काय हे करत काय म्हणे, तर ते आम्ही बापले का पाहतो म्हणे, तुम्ही त्याची नका काळजी करू म्हणे. पण तुम्ही फक्त एकदा म्हणे रिंकूच्या आईबाबा संग म्हणजे जसं तुमच्या दोघे संग बोलून घ्या म्हणे. तुम्ही जरासं हे करा म्हणे, आता काय होते काय नाही मग सांगा म्हणे बा, पुढचं मग बोलू म्हणे आपण. जर तुमचं हो असेल सगळ्याची मर्जी असेल तर मग आपण पुढचं पाहू म्हणे, पुढच्या गोष्टीला अजून टाईम आहे म्हणे. तोपर्यंत मी कांता गिंताले सरळ समजावतो म्हणे, पाहतो म्हणे, तुम्ही त्याची नका काळजी करू म्हणे. तर मग पाय बापा काय तुला काय वाटतं तर माहिती. हो पण ते कांता कांता मध्ये नाही वाटत ते हाव म्हणून नाहीच म्हणून ते पाहतो. अहो ते माझ्याकडे पाहत तर नाही, जिथं मी उभी असते तिथं उभी राहत नाही ते. मी इकडे असली का ते तिकडे जाऊन उभी राहते, येत तर नाही ते, एका नजरेनं पाहत नाही ते माझ्याकडे, एवढा राग करते ते नाही मला नाही वाटत हो अक्का, मला वाटत नाही होईल म्हणून. कांताचं म्हणून राहिले ना मी, पाहू म्हणून आपण. मी बोलतो कांता संग, आम्ही दोघं जाऊ, आम्ही बोलू, सांगतो तिला समजावून. पोरगं बोलन तिचं, नवरा बोलन आपण. पण मला तुम्ही दोघं जण पहिले हे सांगा की तुम्हाला कबूल आहे काय, कसं वाटतं तुम्हाला अभिजित तुम्हाला पोरगं म्हणून कसं, म्हणजे कसं वाटतं पोरगं, बाकीचं मला तुम्ही ते सांगा. म्हणजे मग पुढचं आपण पाहू ना. मग पहिली गोष्ट तर हे आहे की तुम्हाला दोघांना पसंत आहे काय, रिंकूला विचारायला लागल. रिंकूला विचारायला लागेल ते पहिले आपण आपलं ठरवू ना, काय काय वाटते काय नाही, मग पुढच्या गोष्टी मग पुढचं पाहू. पोरगं तर चांगलं आहे, काही पाहायची गरजच नाही. नाही अभिजित सारखं पोरगं एकदम चांगलं आहे, काही नाव ठेवायला जागाच नाही ना. एक नंबर पोरगं आहे, बाकी सारं बरोबर आहे. आणि तसं तर मला असं वाटून राहिलं की जसं हिनं आपल्या पोरीनं आपल्याला सांगितलं रिंकूनं, सारं बरोबर तसं आहे, तसं घडून राहिलं ते. जसं तिचं मन होतं असं पाहिजे तसं पाहिजे. आता तर तिला बापा गावातलं असलं तर मग तर तिला एकदम म्हणजे काही पाहायचीच गरज नाही. हे पण नाव ठेवायची तर कुठंच जागा नाही आहे, सगळं बरोबर आहे. पण पुष्पा म्हणते तेही बरोबर आहे. जरासं ते कांतावहिनीचा स्वभाव माहीत आहे ना आपल्याला, लय रागीट आहे ना, लय रागीट आहे. मग राग आला की म्हणजे मग आता मोठ्या मोठ्या माणसं येईल तर पाहत नाही ते इकडे तिकडे. ते भाजीच्या दुकानात गंमत पाहा लागते, उतरूनच ठेवते ना, लगेच उतरून ठेवते. मागं नाही ना पुढं नाही, एक नाही दोन नाही, जागच्या जागी बिलकुल. जिकडच्या तिकडे हिशोब. म्हणून जरासं पहा बा, हे एक गोष्ट आहे. पण मी पुष्पाच्या बाजूने आहे की आता आपण पोरगी देऊन राहिलो आपली, तर ह्या गोष्टीचा तर पहिले विचार करायला लागेल, कसं काय असं देता येईल. सासू सुनेचं पटलं नाही पाहिजे काय, नवऱ्याचं पटन, सासरा चांगला राहील, पण सासू सुनेचं काय ते इथं पाहावं लागेल आपल्याला. पोरगाचं बिचारी एक नंबर आहे हो, आपल्याला सारीला माहिती आहे ना. त्याच्यासारखं पोरगं तर खरंच ते भेटणार, कोणतं भेटन. सारं पाहिलंय, सारं माहिती आहे आपल्याला. आपण आता दुसऱ्या इकडे खोटं ठरवले दिले तर काय सांगता येते, लोक खोटंही बोलते, लय खोटं बोलते ना. लग्नाच्या पहिले काय असते मग काय रंग दिसते त्याचे, ते तर सारं नशिबाचाच भाग आहे बिचारे. काय आता लोक पहिले सांगत नाही, मग लग्न झालं सारं दिसते आपल्याला. मग लोक चिव सांगते हे असं आहे ते तसं आहे म्हणून, पहिले नाही सांगत कोणी. ते तर बरंच बरोबर आहे हो, लग्न विग्न ठरवणं एवढं सोपं आहे काय. हे पोरगं आपल्या समोरचं आहे, सारं माहिती आहे आपल्याला. चांगलं पोरगं आहे ना बापा, त्याला नाव ठेवायला जागाच नाही आहे. तो हेच नाही आहे, तो विषयच नाही आहे. पोरगं चांगलं आहे, सारं चांगलं आहे. विचार करून कांताचं कसं करतं मग. कांताचं हे आहे ना, धाक सारा कांताचं आहे. मला माहिती आहे ना, ते माझ्या संग ते बोलणारच नाही, कैसच नाही बोलणार. आणि ते मैं रिंकूला लय त्रास आहे ना, जर केलंय ना लय त्रास आहे रिंकूले, किती सांभाळून घेऊन होते. तशी कांताही चांगली आहे, चांगली नाही का ते चांगली आहे ना. ते इतके दिवस काय आपलं काही चांगलं नव्हतं काय. आता ती एक गोष्ट झाली आणि तेच तिनं मनात घेतली ना, तर त्या बोलून राहिली. तर तिला सांग नाही, ते कोणासंगच ती बोलून राहिली ना. काल त्या आबाजीच्या घरी आली, माहिती तिला म्हटलं बस चहा घे, एक नाही दोन नाही, तिकडे तोंड करून उभी राहिली. त्या पोराशी बोलली, सुनेशी बोलली, आणि आबाजीला म्हणे चालली म्हणे, मी म्हणे येतो म्हणे. मग अजून तिला आवाज दिला, म्हटलं चहा तर घे, बस. तर एक नाही ना दोन नाही, एक शब्दही बोलली नाही ती आमच्या संग, अशी तोंड वाकड करून चालली गेली. पाहिलंही नाही आमच्या इकडे का बापा. तिला काय माहित काय वाटलं काय नाही, काय हे पोरगं गिरगं बोललं घरी. सीताराम भाऊ बोलले असतील लग्न गिग्नाचं काय झालं काय नाही, ते तर माहित नाही. तिच्या घरी तरी मी जाईन, तिच्या घरी जातो ना मी बोलतो तिच्या सगळं. आता बरोबर आहे ना, पोराच्या सुखापुढं काय काय ते काय तिचं धरून बसून घेते. आणि झालंच नाही ना असं काही. काय झालं हो तुमचं, काहीच तर नाही झालं. ते वावरातलं जरा असं भांडण आणि तेच तिने एवढं मनात लावून ठेवलं का बस बापा. मी सारं बोलतो तिच्या संग, तिच्या मनात काय आहे काय नाही सारं पाहतो. पण आता जर तुमचं हो असेल, तुम्हाला जर पटत असेल तर मग ते रिंकूशी बोला, रिंकू काय म्हणते काय नाही. बाबू विजू
बोलतो का जरा रिंकू संग असं असं आहे काय आणि तुम्ही बोलव पुष्पा. हा तुम्ही बोला तिच्या संग तिचं मन काय आहे कसं आहे काय म्हणते ते मग बघू मी पुढचं. मी सांगतोय पोरग खरंच चांगलं आहे. पोरग चांगलं आहे, घरदार माणसं सारं चांगलं आहे. सीताराम भाऊ सारखा एवढा चांगला माणूस आहे. काहीची कमी नाही आहे, पोरीला काहीची कमी नाही पडणार. गावात शाळा आहे, सगळं बरोबर आहे. पोरा मेन म्हणजे त्या पोराचं मन आहे. त्यानं स्वतः सांगितलं. तर मग आता बाबा माझ्याकडून तर म्हणजे होय आहे, मला तर काही वाटत नाही. आता ते तुमच्या बायकाचं काय चालूच राहते. आता चांगलं असलं मग लग्न झाल्यावर काही बिघडलं असतं तर मग काय केलं असतं पुष्पा. नाही काय आता सर चांगलं आहे, लग्न झालं हे झालं सासू सुनेचं नाही पटलं काही ना काही चालूच राहते ते, त्याचा नको तो विचार करू. पण ते बापले का तयार आहे आणि आपलं मी तर माझ्याकडून तयार आहे. मला काही हे नाही आहे, पोरगं चांगलं आहे, एकदम चांगलं पोरगं आहे. तर तुम्ही तुम्ही पहा रिंकूला बोला काय म्हणते काय नाही, तुम्ही जसं म्हणाल मग तसं. नाही लग्न झाल्यावरच आपण सांगू नाही शकत, पण आता पहिलेच माहिती आहे ना आपल्याला कशी बाई आहे म्हणून, किती तापड बाई आहे म्हणून. ते तापड तर तापड तिला घमंड नाही ना बापा. एकटी राहते पण ते कोणासमोर बोलणार नाही. पाहिलं नाही का आपण कशी करते ते निरा तन तन फनफनच सुरू असते. कधी चांगली बोलते किंवा तोंड वाकडच राहते. आणि बाकीचे पाहिलं नाही का ते फुला गिलाच्या वक्ती कसं केलं ते ना, किती भांडली बापा. माझ्या वावरातले फुलं चोरले नसन तसं तशीच बोलते ना. ते टचकन बोलते, निरा पाहतच नाही मागा पुढे, बिलकुल पाहत नाही. ते म्हणजे रागाला की मग ते पास नाही लागत. नाही सांगू मग बिचारे रिंकू किती गरीब पोरगी आहे. काय मग आपल्याला सारं माहित असल्यावर बिचारे असं काय हे करावं. पाहिजे घरातली सासूच तर महत्वाची असते. सासू संग पटलं नाही पाहिजे. काय माहित बापा कसं तुम्ही म्हणून राहिले. पाहतो मी जरासा विचार करतो. बरं हे पाय तू चांगला विचार कर. तुम्ही दोघे जण विचार करा, रिंकूला विचारा मग तुम्ही सांगा. काही असं नाही ना ते सीताराम भाऊ सांगून गेले ना, ते काय म्हणे हे पा म्हणे आपण आपलं जसं पहिल्यापासून आहे तसंच राहील म्हणे. हो का नाही हो म्हणे हे लग्न. पण आपल्यात बिलकुल असं हे नाही व्हायला पाहिजे म्हणे, काय लग्न झालं नाही म्हणून राग आला हे आलं ते आलं तसं व्हायला नाही पाहिजे म्हणे. तू त्याचं काळजी नको करू. तू बोल ना, तू बोल. तुम्ही बोला दोघं जण. तू अजून विचार कर ना, त्याला आजच ठरवा लागते का लग्न. विचार करा तिला रिंकूला विचार काय म्हणते काय नाही. तुम्ही दोघंही माणसं म्हणून राहिले का चांगलं आहे. चांगलं तर आहेच, तुमचं मन आहे बिचारे. पाहतो बाई मी पाहतो जरासा, मला विचार करू दे बाबा. विचार कर, तिला विचार, तर पोरीला विचार तिचं गावातलं तिचं मन आहे नाही आहे कसं आहे काय आहे आणि तुमचं काय होते पक्क. मग मला तुम्ही सांगा, मग मी तसं बोलतो मग सीताराम भाऊ संग. मग वाटल्यास आपण त्याला बोलवू, मग नाही तर आपण जाऊ. मग पुढचं पुढं पाहू. आता त्याचं काही हे नाही आहे. पहिले तुम्ही तुमच्या मनाले तुम्ही विचारा पहिले कसं वाटतं तुम्हाला काय नाही, तुम्ही ठरवा. पाहतो मी जरासा विचार करतो आता. चांगलं आहे ना मावशी, सारं रिंकूच्या मनाप्रमाणे होऊन राहिलं. तिची तिने शाळा पाहिजे ते तिला बरोबर गावात शाळा भेटली. जसं तिने ठरवलं होतं की मला जवळच पाहिजे असं तसं बरोबर तिला भेटून राहिलं तसं. आणि अभिजित भाऊ तर बापा काही पास नाही लागत. चांगलं आहे ना, सगळं चांगलं आहे. पहा मावशी तुम्ही मग विचार करा. मला तर वाटतं की चांगलं आहे म्हणून. हो ना मावशी, खरंच चांगलं आहे. अभिजित सारखं पोरगं म्हणजे त्यानं तर आता पाय त्याच्या मनात होतं पण तो भिवून राहिला होता, सांगून नव्हतं राहिला. त्याला म्हटलं की असं असं ऐकलं म्हटलं मी काय रे म्हटलं. सांगितलं मग त्यानं. तर तसं काही नाही, मस्त आहे पोरगं, चांगलं आहे, शौक पाणी नाही काही नाही, एकदम चांगलं पोरगं आहे. आता राहिला कांता काकूचं तर मग आता पाहा ते तर आपण आता काय सांगावं आता. हो तसं तर म्हणा बरोबर आहे, तसं पुष्पाचंही बरोबर आहे. पण आता आपली रिंकू काही कमी नाही ना. रिंकू बरोबर सारेची मनं जिंकते. गेली का ते पाय ना, ते ती घरात जर गेली ना तर ते बरोबर ते कांताबाईनी तिचा राग करूच नाही शकणार. एवढी चांगली आपली पोरगी. बरं मी पाहतो बापा, थांबा जरासं, घाई नका करू. पाहतो मी जरासं, मला विचार करू द्या बापा. कर ना बापा विचार कर. का तुला काय लगे काय आताच म्हणून राहिलं काय. लग्न काय असं ठरवता येत असते का लग्न. आजच हो म्हटलं उद्या लग्न झालं. चांगला विचार कर आणि त्या रिंकूला सारं सांग. बरोबर बोल तिच्या संग काय म्हणते काय नाही तर, आणि मग सांगतो आम्हाला. नाही सारं बरोबर आहे. स्वभाव बदलत नसते ना, स्वभाव नसते बदलत, मला माहिती आहे ना. ते किती चांगली वागली कांता, पहिल्याला चांगली असं म्हणतो तू, पण ते पहिल्यापासून तसेच आहे. आपण पहिल्यापासून पाहून राहिलो. तिचं तनफन एकदम टचकन बोलणं सरत नाही. स्वभाव हे नसते होत ना, स्वभाव नसते बदलत. पण पाहतो मी आता काय मला समजून राहिलं. माझ्या डोक्यात सरा काला झाला आता. पाहतो मी सांगतो मग. पहा मग आता आम्ही पुष्पाच्या गणेशाच्या कानावर तर घातलं. आता हे रिंकू संग बोलती ना, आता पुष्पाला भेव लागून राहिलं त्या कांताचं. बरोबर आहे, भेव तर लागणच, पोरगी द्या लागते. भेव तर लागणच. तिचं म्हणणं आहे की आता पहिलेच माहिती आहे आपल्याला तर मग काय द्यावं नाही करावं. पण एक गोष्ट जर अशी बाजूनं काढली कांताची तर बाकी सगळं इतकं चांगलं आहे की काही पाहायची गरजच नाही. आपली पोरगी तिथे एकदम सुखात राहील असं वाटते. सगळंच चांगलं आहे ना, माणसं चांगली आहे, घरात सगळं बरोबर आहे, पोराची नोकरी आहे, पोरीची नोकरी आहे, गावातल्या गावात आहे. तिची शाळा आहे गावातच आहे, सगळं बरोबर जुळून येऊन राहिलं जसं पाहिजे तसं. पण आता फक्त जरासा विषय आहे पोराच्या आईचा. तर आता पाहू बापा आता काय होते. तर पटत तर नाही याचं, दोघीचा 36चा आकडा हे तर आहेच. पुष्पाई तशीच आणि तेही तशीच धक्क्याला भुक्की जाईल. आणि ह्या दोघीच चालू असते काही ना काही. पाहू बापा आता. आणि बरोबर देवानं काय माही जोडी जमली बापा. ह्या दोघीच्याच पोरं दिसले देवाली नाही काय. आता तेवढं मोठं हे टेन्शनच आहे बापा. आता घातलं याच्या कानावर काय होते आणि काय नाही पाहू आता. समजेनच मग, तुम्हाला समजेनच. तुम्ही पाहत राहा आमचे व्हिडिओ. आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलले. आम्हाला गरज आहे सबस्क्राईबची. तर मग चालते, मग भेटू मग आता पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत मस्त राहा, आनंदात राहा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा.